ओ अभिनंदन मॅम. थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी. अरे तन्मय पारखी, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. काय झालं? मला हे सगळं चमत्कारासारखं वाटतंय. आता बघा ना, 2 दिवस झाले काय चाललं होतं. तुम्ही अचानक आलात काय, मला या संकटातून वाचवलं काय. माझा तर विश्वासच बसत नाहीये. थँक्स. थँक्स काय? मला सांगा, तुमचे बॉस तुम्हाला काम केल्यानंतर थँक्स म्हणतात? नाही ना? मग तुम्ही का म्हणताय मला? हे माझं काम आहे. कारण तुम्ही नसतात तर मी न केलेल्या गुन्ह्यामध्ये अडकलो असतो. मला शिक्षा झाली असती. माझ्यावर आयुष्यभराचा कलंक लागला असता. सॉरी, सुरुवातीला तुम्हाला ओळखायला जरा वेळ लागला. असं का म्हणताय? बरोबरच आहे तुमचं. अशा अनोळखी व्यक्तीवर अचानक एवढा विश्वास टाकणं आजकालच्या जगात बरोबर नाही. इथे ओळखीच्या माणसांवर विश्वास ठेवता येत नाही. अनोळखी माणसांवर कसा ठेवू? बट यू डिड अ ग्रेट जॉब. तुम्ही खूप हुशार वकील आहात. थँक्यू. बाय द वे, तुमची फीज? जी इंटरेस्टिंग केस मी शोधत होते, तुमच्या निमित्ताने ती मला मिळाली. मग आता फीज कशाला? हो, असं नाही, प्लीज सांगा ना. बघा, तुम्ही आता एवढं केलं. बरं बरं, फीज बद्दल आपण बोलूया, पण आता नाही. आधी तुम्ही घरी जा, रिलॅक्स व्हा, थोडा आराम करा. आपण उद्या भेटूया का? मला पार्टी हवी आहे तुमच्याकडून, निर्दोष सुटल्याची. तेव्हाच फीज बद्दल बोलूया. चालेल. मी निघू आता, खूप उशीर होतोय. ओके. ओके. मिसेस पारखी, खूप खूप अभिनंदन तुमचंही. तुमचा नवरा एका खूप मोठ्या केसमधून निर्दोष सुटला. तुमच्यामुळे मॅम. तुम्ही गुन्हेगाराला वेळेवर शोधलं म्हणून मी वाचलो. मी निघू, मला खरंच खूप उशीर होतो. तुम्हाला कुठे ड्रॉप करू का मी? नाही नको, मी जाईन. अहो मॅम, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी तुमच्यासाठी एवढं तर करूच शकतो. प्लीज. आर यू शुअर? या. ओके. अगं तन्वी, काही फोन वगैरे आला का? कुठपर्यंत आलेत? निघालेत ते, येतील आता. हा, औक्षण करायचंय. अपो अपो, औक्षणाचं ताट घेऊन ये ग. अपो. ही बघा आरोही आली. तन्मय कुठे आहे? वकिलांना सोडायला गेलाय. हो का? म्हणजे तू पुढे आलीस ना? बरं झालं. आता तन्मय आल्यावरती तू औक्षण कर. हा, अपो अपो, ताट दे जरा. जावई बापू या, एकदम परफेक्ट टाइमावर आलात. घे, औक्षण कर.
आरू अगं अगं आरुताई आरू तुमचा नवरा एका खूप मोठ्या केसमधून निर्दोष सुटला. तुमच्यामुळे मॅम. तुम्ही गुन्हेगाराला वेळेवर शोधलं म्हणून मी वाचलो. ताई आता कसं वाटतंय? आरोही डॉक्टरांना बोलवूया का? नाही नाही नको, बरी आहे मी आता. बरं, हा ज्यूस घे, बरं वाटेल तुला. तन्वी आता खरंच काही नकोय मला, प्लीज. अगं ताई असं बोलून कसं चालेल? गप्प ज्यूस पी म्हणजे बरं वाटेल. अगं एक्झर्शन झालंय तुला, पोलीस स्टेशन, कोर्ट, वकील आणि या धावपळीत इतका स्ट्रेस झालाय ना, म्हणून चक्कर आली असेल तुला. हे पी, बरं वाटेल. तुम्ही दोघी नका ना एवढी काळजी करू, खरंच बरं वाटतंय मला. बर आरोही, तन्मयच्या बोलण्याचं मनाला लावून घेऊ नकोस का तू. वाटलं तर मी माफी मागते. तन्वी अगं मग असं नको बोलूस. जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नाहीये. त्याला काही कळत नाहीये, पण मला कळतंय ना. तो ना फक्त एकाच बाजूने विचार करतोय. दुसरी बाजू ती पण समजून घेतली पाहिजे ना त्यांनी. अगं हे दोघं भांडतात ना म्हणून मला मध्ये बोलायला लागतं. जिजूचं कदाचित चुकलंही असेल, पण इतके दिवस तो जे सहन करतोय त्याचा राग त्याला येणारच ना. अगं हो, पण म्हणून असं टोक गाठायचं का? हे बघ, आता मला एकच गोष्ट कळते. ताई जे त्याच्याशी वागली आहे ना, त्याचा राग काढतोय तो. आता यातून ताईलाच काय तो मार्ग काढावा लागेल. असं काही नाहीये. तुम्हा दोघींना जे वाटतंय ना तसं खरंच काही नाहीये. नवरा बायकोचं नातं असंच असतं. नातं म्हटलं की हे सगळं आलंच ना. आणि तुम्हा दोघींनाच बघा, आमच्यासाठी एकमेकांशी भांडताय. आणि भांडलं की प्रेम उलट वाढत जातं, माहितीये का? काय? अगं दुरावास जवळीक निर्माण करतो. म्हणजे तन्मयचा राग जाईल? जाईल, गेलाच म्हणून समज. तुम्ही अजून ओळखत नाही त्याला. राग टिकत नाही त्याचा, आणि माझ्यावर तर नाहीच नाही. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. थोड्या वेळाने बघा, स्वतःहूनच येतो की नाही माझ्याशी बोलायला. हो, मग त्यानेच बोलायला हवं, कारण चूक त्याचीच आहे ना. का? ताई बोलायला गेली तर काय बिघडणार आहे? तुम्ही दोघी आता परत सुरू होऊ नका. जाऊन झोपा, बघू किती उशीर झालाय. अप्पू चल. बरं, मग हा ज्यूस तरी घे. मला खरंच नकोय. ठीक आहे. एवढ्या रात्री? हॅलो. हॅलो, सॉरी तुम्हाला इतक्या रात्री फोन केला. कोण बोलताय? 1 सेकंड, सॉरी. मी तन्मय पारखी. ओ मिस्टर पारखी, बोला ना. आपलं उद्या भेटायचं ठरलंय. कुठे आणि कधी ते ठरलं नव्हतं, सो त्यासाठी फोन केलाय. अरे हो, खरंच की.
ते बोलायचं राहूनच गेलं. उद्या सकाळी माझ्या घरी भेटू शकतो, तुमची काही हरकत नसेल तर. येण्याआधी एक कॉल करा, चालेल? ओके चालेल. थँक्स. अँड वन्स अगेन सॉरी तुम्हाला इतक्या रात्री डिस्टर्ब केलं. खरंच काही हरकत नाही. गुड नाईट. गुड नाईट. तन्मय, तन्मय नाही, नको ना प्लीज. वाट सोड माझी. वाट लावलीस तेवढी पुरेशी नाही का? तन्मय, नको ना असा तुटक वागूस. आत्ता नवऱ्याची आठवण येते. हं? बाजूला. हे बघ, मी तुझा राग समजू शकते. मला नाही समजून घेतलं कधी. हा, जाऊ दे, बाजूला. तन्मय, मी नाही एकच रिक्वेस्ट करते तुला, आपल्यातले वाद आपल्यातच राहू देत. घरातल्यांना नको ना काही कळायला. अख्ख्या जगाला ओरडून सांगितलंस तू, आणि आता मला म्हणतेस की घरातल्यांना काही सांगू नकोस. हा, पोलिसात कोण गेलं, कोर्टात कोण गेलं, पण साक्ष देऊन सोडवलं सुद्धा ना. अडकवलंय तूच. माझं कॅरेक्टर खराब झालंयच. असं नाहीये. तसंच आहे. चारित्र्यावर डाग लागला ना की लोक त्याच नजरेनं बघतात. मी जेव्हा लॉकअप मधून सुटून आलो तेव्हा लोक मला कुठल्या नजरेनं बघत होते ना हे मला माहित आहे. ते तुला नाही कळणार मला किती त्रास होत होता ते. मला प्लीज एकदा समजून घेशील. सगळं वाऱ्यावर उघड सोडल्यानंतर झाकत बसण्यात काही अर्थ नाही. धुक्यात चांदणी तरी पाहणे ओंजळ भरी आकाश नवे वेचले शिंपले मोकळे रंग खरे या स्वरांचे आता पारणे फेडू दे राहू दे सूर राहू दे सूर राहू दे. तन्मय, तन्मय, अरे इथे का झोपलायस तू? त्या रोहिणी सांगितलं तुला इथे झोपायला? एवढी मजल गेलीये तिची? नाही आई, मी झोपायला आलो इथे. खूप दिवसांनी अशी शांत झोप लागली. तिचा चेहराही बघायची इच्छा नव्हती माझी. आणि जाऊ दे, तसंही एक दिवसाचा प्रश्न आहे बस. म्हणजे या केसमुळे आपल्याला नाशिक सोडून जाता येत नव्हतं.
पण आता काही रेस्ट्रिक्शन नाही आहेत आणि ते थांबण्याचं कारणही नाही. बरोबर आहे तुझं. माझाही जीव घुसमटतोच आहे इथे. आई तू काळजी नको करू, आपण उद्याच निघू. अरे निघायचं तर मग उद्या कशाला, आजच निघूया. माझे एक काम आहे ते पूर्ण करून येते आणि निघूया आपण. हो आई, मला पण त्या नंदिनी मॅडमना भेटायचंय. आजच्या आज त्यांची फी द्यायची. त्यांना काल फी बद्दल विचारलं तर त्या काही सांगतच नव्हत्या. तन्मय, खरं तर या नंदिनी मॅडमना मला सुद्धा भेटायचंय. कोण बाई त्या, त्यांची काही ओळख ना पाळख, पण संकटात त्याच धावून आल्या. मला भेटलं पाहिजे त्यांना. मी भेटते त्यांना आणि फीचंही विचारते. आई अरे मी जातो. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी बघते. आवर तू. तन्वी, तुलाच शोधत होते मी. ऐक ना, माझं एक छोटंसं काम करशील? हो. नंदिनी कोणाचं पण ऐकत नाही. तुला काय गरज होती तडमडायची त्या आरोहीच्या समोर? हा, वाट लावून घेतलीस ना स्वतःची. चूक तुझी आहे, आता भोगायची पण तूच. शेठ माझी फॅमिली. त्याची काळजी करू नकोस. शेठ तुम्ही सांगितलं म्हणून मी हे केलंय. तू जर माझं नाव घेतलंस तर तुझं नाव घ्यायला तुझी फॅमिली या जगात नसेल. नाही शेठ, माझा जीव गेला तरी मी तुमचं नाव नाही घेणार. आज लक्षात ठेवायचं. हॅलो, हा मी आरोही बोलते, तन्मयची बायको. हो, मला ना थोडं अर्जंट भेटायचं होतं तुम्हाला. कुठे भेटू शकतो? हो हो, ठीक आहे, मी येते. अरे, बरं झालं तुम्ही आलात. काय काम होतं? म्हणजे तुम्ही भेटायला बोलवलं, मी जरा घाईत आहे. तुम्ही तन्मयची केस लढवली, त्याला अगदी निर्दोष सोडवलं, त्यासाठी थँक्स. हे बोलायला तुम्ही मला इथे? नाही, पण मला बोलावंसं वाटलं, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तन्मयचं. काय आहे ना, मुळात जर त्यांचं नाव चुकीच्या प्रकारे या सगळ्यात गुंफलं गेलं नसतं तर कदाचित ही वेळच. एनिवे, अजून काही? मी तुमची फी द्यायला आली. परवडणार आहे तुम्हाला? का नाही परवडणार? किंमत कुठे ऐकलीत अजून? मला ऐकायचीही नाही. तुम्ही खूप मोठं काम केलंय आमचं. तन्मयला वाचवलंय तुम्ही. तुम्ही म्हणाल ती रक्कम द्यायला तयार आहे. एक मिनिट हा.
ब्लँक चेक. हो, तुम्हाला हवी ती रक्कम भराया. तुम्हाला जे हवंय ते मिळेल. तुम्ही जे माझ्यासाठी केलंयत ना मा, त्यासमोर जगातला कुठलाही आकडा मोठा नाहीये माझ्यासाठी. लिहा तुम्ही.